तरच बेनिफिशियल निमॅटोड येतात, आणि जर बेनिफिशियल निमॅटोड येतील तरच तुमची इथं गांडूळ दिसतात. गांडूळ जर दिसलं नाही तर पहिले चारही नाहीये. मी हे उपयुक्तच्या बाबतीत बोलू राहिलो. जर गांडूळ तुमच्या मातीत आता दिसत नसेल, हाय अलर्ट आहे तुमच्यासाठी, रेड झोन मध्ये तुम्ही आहात. जोपर्यंत गांडूळ तिथं दिसत नाही तोपर्यंत काम करणं बंद करू नका, आणि ते काम केमिकल विरहित करा. केमिकल विरहित करा. कोणतंच केमिकल तुमच्या जमिनीला सुपीक करणार नाही, आणि कोणतंच ऑर्गॅनिक मटेरियल तुमच्या जमिनीला नापीक करणार नाहीये. तुम्हाला चान्स आहे, कुठं जायचंय. केमिकलमध्ये झटके आहेत, ऑर्गॅनिकमध्ये शाश्वतता आहे, सस्टेनेबिलिटी आहे, कायमस्वरूपीचे इफेक्ट तुम्हाला मिळणार आहे. म्हणून जसं तुम्हाला रेषा घ्यायला सांगितलं सबसॉइलरनी, तसंच तुम्हाला 3 वर्षातून एकदा ताग किंवा ढैंचा करा. खरीपचं एक पीक जाऊ द्या, आणि हे एकाच शेतीसाठी अद्रक आणि हळदीच्या नाही. तर ही तुमची जी 100 एकर शेती असेल, 30 एकर यावर्षी, 30 एकर पुढच्या वर्षी, 40 एकर पुढच्या वर्षी, असे तुम्ही सायकल पुन्हा 30 एकर पहिला जो होता तिथं ताग आणि ढैंचा करा. अशी तुम्ही सायकल चालू राहू द्या. मी सांगतो पुढच्या 3 वर्षामध्ये तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 1% वरती जाईल, आणि तुमच्या जमिनीचा EC जो वाढलेला आहे तो 1 कमी होईल. 2.5 असेल तर 1.5 होईल. जेवढा कमी होईल तेवढी अन्नद्रव्याची उपलब्धता वाढणार आहे. नुसतं टाकण्यापेक्षा काढण्यासाठी पण आपल्याला काम करावं लागणार आहे. आज ते प्रचंड वाढलेलं आहे. म्हणून आपल्याला ते काढणं खूप गरजेचं आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. ताग, हां, ढैंचा नाही. ढैंचा म्हणजे असे बारीक बारीक पानं येतात, चिंचेसारखे शेंगा येतात त्याला लांब लांब. शिवरी असते आपल्या शेतात, शिवरी सारखेच पानं, शिवरी सारख्याच शेंगा असतात. असं चांगलं मोठं वाढतं, चांगलं 10-10 फूट होतं ते, त्याला गाडायचं. ढैंचा आणि ताग दोन्ही हिरवळीचे पीक आपल्या एरियामध्ये घेतले जातात. ठीक आहे. आणि जर चुनखडी असेल आणि त्याच्यामध्ये जर चवळी घेतली तुम्ही तर त्याच्याही पेक्षा चांगला, तागापेक्षा पण चवळी चांगली चुनखडीसाठी. आपली गावरान चवळी लावायची आणि त्याला शेंगा आल्या की ती गाडून टाकायची. ओके, झालं. त्याच्यानंतर जमीन तुमची खोल नांगरट करून घ्यायची आहे. अद्रक आणि हळद या पिकाला, नीट ऐका, अद्रक आणि हळद या पिकाला जेवढी तुमची जमीन उन्हाळ्यामध्ये पलटी करून तापवणार तेवढं तुमचं पीक चांगलं येणार. आत्ता मशागत केली, लगेच रोटावेटर, लगेच बेड, लगेच लागवड नाही. जेवढी तुमची जमीन तापणार, हे बंदच ठेवा. आत्ता जे चालू केले ते बंद करा. हां, जेवढी तुमची जमीन तापणार तेवढी तुमची इथं उत्पादन वाढणार. तर खोल नांगरट करायचे आहे. त्याच्यानंतर रोटावेटर करायचं आहे. नांगरट आणि रोटावेटर शक्यतो कोरड्या मातीत करा. तर आता आपण सगळे 50 HP पुढचे ट्रॅक्टर वापरतोय, 4 व्हील ट्रॅक्टर वापरतोय. त्याच्यामुळे एवढे मोठे ट्रॅक्टर जमीन ओली असताना घालणं घोड चूक होते. म्हणून जेवढी कोरडी जमीन आहे तेव्हा तुम्हाला काय मशागत करायची ती करून घ्यायची, रोटावेटर करायचं. आता रोटावेटर झाल्यानंतर जर तुमच्याकडे खूप जास्त शेणखत असेल तर पूर्ण शेतामध्ये टाका. पण जर कमी असेल तर पहिले बेड तयार करा आणि बेडवरती टाका. म्हणजे जर 10 ट्रेलर तुमच्याकडे असेल 4 चाकी तर पूर्ण क्षेत्रात टाका. 5च ट्रेलर तुमच्याकडे आहे, बेडवरती टाका. क्लिअर. चांगलं कुजलेलं शेणखत वापरा. यावर्षी सोडा, पुढच्या वर्षीसाठी BT गोरे यूट्यूब चॅनलला जायचं. गायत्री संजीवनी कंपोस्ट नावाचा फॉर्म्युला आहे माझा. ते कसं तयार करायचं याचा 21 मिनिटाचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो बघा. त्याच्यामध्ये शेणखत आहे, त्याच्यामध्ये कोंबडी खत आहे, त्याच्यामध्ये लेंडी खत आहे, त्याच्यामध्ये राख आहे, आणि तुमच्याकडे शुगर फॅक्टरी आहे तर प्रेसमड पण मिळते, प्रेसमड त्याच्यामध्ये आहे. आणि ज्यांना नॉनव्हेज चालतं त्यांनी बोन मिल टाका, ज्यांना नॉनव्हेज चालत नाही त्यांनी सिंगल सुपर फॉस्फेट टाका. आणि त्याला 2-2 महिन्याने पलटी देण्याची पद्धत आहे. आणि 7 महिन्यानंतर जे तयार होतं डायरेक्ट काळी पावडर, अप्रतिम काळी पावडर,
ती काळी पावडर तुम्ही घ्यायची आणि शेतात टाकायची. एक नंबर, मररोग नाही, निमॅटोड नाही, पीक एकदम काळोखीला एकदम भुसभुशीत जमीन करतं. तिथं नेऊन कुजू नका. एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जमिनीतील जेवढे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत, जमिनीतील जेवढे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत, हे सगळे अमोनियामुळं आणि मिथेनमुळं आहेत. जेवढा जास्त अमोनिया गॅस तुम्ही मातीमध्ये तयार करणार, तेवढी जास्त हुमणी तुमच्या पिकामध्ये येणार. सगळ्या किडींचं, सगळ्या निमॅटोडचं कर्दन काळ जर कोणी असेल, तो आहे सेंद्रिय कर्ब. कोणतीही गोष्ट 100% कुजल्यानंतर जेवढे त्याच्यामधून हानिकारक गॅसेस आणि सिक्रिशन्स निघणार होते, ते निघून गेल्यानंतर जे उरतं त्याला आपण ह्युमस म्हणतो. जो थंड असतो, जो न्यूट्रिएंट धरून ठेवतो, त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट नसतात. कारण त्या डिकम्पोजिशनच्या क्रियेमध्ये त्या पालापाचोळ्यामध्ये असलेले सगळे न्यूट्रिएंट पाण्यामध्ये रिलीज केले जातात आणि शेवटी जो चोथा उरतो, तो चोथा तुमच्या जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन वाढवतो. त्याला आपण ह्युमस म्हणतोय. ही जी डिकम्पोजिशनची क्रिया आपण तिथं करतो, याच्यामध्ये जर मिथेन तयार झाला, शेणखतातून येतो, अमोनिया तयार झाला, जो बाकीचं कोंबडी खत आपण टाकतो त्याच्यामधनं अमोनिया येतो, किंवा डायरेक्ट गोमूत्र आपण सोडतो त्याच्यामधनं अमोनिया येतो, हे तिथं हानिकारक आहेत. याला डिकम्पोज करा, बाहेर काळं करा, थंड करा, हलकं करा आणि नंतर नेऊन टाका. डायरेक्ट ह्युमस मटेरियल येते. तिथं लगेच ऑर्गॅनिक कार्बन वाढणार आहे आणि ऑर्गॅनिक कार्बन हा तुमच्या हुमणीचा कर्दन काळ आहे, निमॅटोडचा कर्दन काळ आहे, कंदमाशीचा कर्दन काळ आहे. पण जर तुम्ही न कुजलेल्या गोष्टी डायरेक्ट ओलं शेणच चिखलाच्या गोळ्यासारखं घेतलं आणि ते जर तुम्ही तिथं नेऊन टाकत असाल, यांच्यासाठी ते माहेर घर आहे, ते तिथं वाढणार आहे. म्हणून या वर्षीत आता मी लेट आलो असं मी म्हणेल, पण तुम्ही पुढच्या वर्षीसाठी तो तेवढा व्हिडिओ बघा आणि एका एकरचं करा. पण त्याच्यामध्ये बरेच लोक म्हणतात हा खूप काम करायला सांगतो. शेणखत जेसीबी भरतोय, ट्रॅक्टर आणून रिचवतोय, हे सगळं आणून तुम्हाला त्याच्यावरती टाकायचं आहे. जेसीबी वाल्याला बोलवायचं आहे, त्याला फक्त इकडची थप्पी इकडं कर, पुढच्या वेळेस इकडची थप्पी इकडं कर, ऑटोमॅटिक सगळं मिक्स होत आहे. आणि त्याच्यावरती रेन पाईप टाकायचे आहेत किंवा स्प्रिंकलर लावायचे आहेत. 8 दिवसातून एकदा तासभर चालवायचे आहेत, ओलावा टिकून ठेवण्यासाठी. कोणत्याला डोक्यावरती घेऊन तुम्ही ते शेणखत मिक्स करू राहिले? 2 रुपये जाणार, पण मी त्याच्यात गॅरंटी देतो ना, तुमचं उत्पादन वाढणार आहे, तुमची जमीन सुधारणार आहे. म्हणून मी सांगितलं छोटे छोटे चेंजेस करा. तुम्ही सगळं करताय, छोटे छोटे असे चेंजेस करा, त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. क्लिअर? तर रोटावेटर करायचं, जमीन एकदम प्लेन करून घ्यायची आहे, मोठे दगड ठेवू नका. माझ्या पद्धतीने 3 वर्ष जर तुम्ही जमिनीची मशागत केली, तुमच्याकडे जे दगड राहतात, ढेकळं नाही, दगड जी चालता चालता चप्पल घातलेली असेल तर घोटे फुटतात, किंवा ट्रॅक्टरचा नांगर जर खाली घुसला उन्हाळ्यात तर ट्रॅक्टरची चाकं जागेवरती फिरतात. अशी जरी जमीन असेल, ह्या पद्धतीने जा, ती मोकळी करा, एकदम चांगली होते. तिथं तुमच्या पिकाचं कोणतंही उत्पादन वाढणार आहे. रोटावेटर केल्यानंतर बेड तयार करायचे आहेत. 4.5 फूट रुंदीचे तुम्हाला बेड तयार करायचे आहेत. हे बेड तयार करण्याचं मशीन आहे. याला 2 फाळ दोन्ही बाजूने एकदम छोटे गुडघ्या एवढले बेड सुरुवातीला तयार करू नका. हळदीला जरी झाले तरी चालतील, पण अद्रकला करू नका. जमिनीमध्ये हळद खाली वाढते आणि अद्रक वर वाढते. जिथं तुम्ही लावलेला कंद आहे, अद्रक त्याच्या वर वाढते. त्याच्यामुळे अद्रकची लागवड ही प्लेन जमिनीवरती करा. थोडेसे बेड तुम्ही केले 4.5 फुटाचे तर हळदीला चालेल. पण जर तुमची जमीन चांगली निचऱ्याची असेल, दोघांसाठी हीच पद्धत ठेवली तरी चालेल. नंतर तुम्हाला जास्तीत जास्त माती उचलून वर टाकायची, बेडवरती जास्तीत जास्त माती वरती टाकायची आहे. तर त्याच्यासाठी हे 2, 4.5 आणि इथं 1 फुटावरती तुम्हाला 2 दिसत आहेत पुन्हा मध्ये चालणारे. ते तुम्हाला लाईन देणार आहे, कशाची? जिथं बेनं तुम्हाला ठेवायचं आहे त्याची, आणि माती आड करण्यासाठी. आपण जी कुली घेतो कुदळीना, तर त्याच्याऐवजी तुम्ही ट्रॅक्टरनी हे करू शकता.
त्याच्यानंतर जर तुम्हाला नंतर खतं टाकायचे असतील शेणखत ते किंवा तुमचा रासायनिक खताचा डोस. आता रासायनिक खताचे डोस 3 वेळेस टाकायचे आहेत, ते पण मी डायरेक्ट त्याच्यामध्ये लिहून देतो. त्या PDF मध्ये तुम्ही प्रिंट काढा किंवा तुमच्या मोबाईलमध्ये ठेवा, चालेल. हां, इथं सांगण्यापेक्षा तर ते तुम्हाला त्याच्यावर टाकायचं. पुन्हा रोटावेटर घ्यायचं, ट्रॅक्टरचे चाकं बरोबर मधोमध चालतात, रोटावेटरने मिक्स करायचं पूर्ण. तुम्हाला टाकलेलं सेंद्रिय किंवा असेंद्रिय खतं दिसले नाही पाहिजे. कोणतंही दाणेदार रासायनिक किंवा कोणतंही सेंद्रिय खत, मग तुमचं शेणखत असेल किंवा ग्रीन हार्वेस्ट स्पेशल एक येतं 13 पेंडी एकत्र असलेलं नेचर केअर नावाची कंपनी ते असेल किंवा निंबोळी पेंड असेल, ते जे तुम्ही टाकता हे माती आड झालं पाहिजे 4 इंचामध्ये. इथं तुम्ही त्याचा कंद ठेवणार आहात आणि त्याच्यामुळं खाली वाढणार आहे, तेव्हा त्याला पूर्ण बेसल डोस जो आहे तो तुम्ही 4 इंचामध्ये रोटावेटरने मिक्स करा आणि पुन्हा हे मशीन फिरवा. तुम्हाला मस्तपैकी लाईन मिळते आणि नंतर लॅटरल पसरून द्यायच्या. 2 लॅटरल वापरा, हळदीला पण आणि अद्रकला पण 2 लॅटरल वापरा आणि कमीत कमी डिस्चार्जचे ड्रिपर वापरा. नीट आहे का? कमीत कमी डिस्चार्जचे ड्रिपर वापरा. 0.6 लिटर, 1 लिटर, 1.2 लिटर, 1.6 लिटर, 2 लिटर प्रति तास जास्तीत जास्त डिस्चार्ज असलेले ड्रिपर 30 सेंटीमीटर वाले वापरा. 16 mm ची जर लॅटरल असेल 30 सेंटीमीटर वरती ड्रिपर आहे आणि तो कमीत कमी पाणी देणारा पाहिजे. जास्तीत जास्त मोठा किती चालेल? 2 लिटर ताशी पाणी देणारा ड्रिपर. त्याच्यापेक्षा जास्त मोठे ड्रिपर खरीपामध्ये करणाऱ्या पिकांना वापरू नका, कारण ही आपली ड्रिपची पद्धत नाहीये, ही आपली पद्धत आहे. मला आज त्याला मायक्रो न्यूट्रिएंट मिक्सचर द्यायचं आहे, अर्धा तास ड्रीप चालवायची आहे, तर मी कमी पाण्यामध्ये माझं खत सोडू शकलो पाहिजे. 2 नळ्या का? कारण ज्यावेळेस तुम्ही सेंटरला 2 बाजूने लागवड करता आणि सेंटरला नळी टाकता, त्या ठिकाणी जागा कायमस्वरूपी एवढी ओली राहते, कारण तुम्ही बेडला इकडं ओली येईपर्यंत नळी चालवता आणि आतमध्ये पूर्ण वॉटर लॉगिंग कंडिशन तयार होते, कायमस्वरूपी तिथं सॅच्युरेशन होतं. 2 प्रकार असतात तुमचे पीक सुकण्याचा. बाजूला जेव्हा बेड कोरडं होतं त्याला पाणी भेटत नाही आणि आतमध्ये एवढं पाणी आहे की तिथं मुळाची वाढ होऊ देत नाहीये आणि तुमच्या पिकाला पाणी कमी पडतं. ऑक्टोबरच्या हीटमध्ये पीक तुम्हाला सुकलेलं दिसतं, मध्ये पाहिलं तर ओलं आहे, बाजूला पाहिलं तर कोरडं आहे. पुन्हा तुम्ही पाणी चालू करता आणि ते दोन्हीकडे पाणी जाईपर्यंत चालवतं, पुन्हा तिथं सॅच्युरेशन लेवल तयार होते. म्हणून 2 नळ्या ठेवा, कमी डिस्चार्जच्या ठेवा. खत दिलं अर्धा 1 तास, थांबले, नंतर थोडा पाऊस पडतोय, त्याच्यामध्ये ते पाणी विरघळतंय आणि सगळ्या मुळांच्या कक्षेमध्ये जातंय आणि तिथून ती न्यूट्रिएंट तुमच्या पिकाला मिळत आहेत. मेन काम करायचं आहे आपल्याला त्या अवस्थेमध्ये ज्या अन्नद्रव्याची जितक्या प्रमाणात ज्या स्वरूपात गरज आहे ते किलो एकरी 05234 जातं. अर्धा किलो 05234 एका एकरामध्ये 1 नंबर रिझल्ट येतात. पिकाला खत द्या, जमिनीला नका, जे की आता आपण जमिनीला टाकतोय. तुमच्या मुळांनी ते पाणी पिलं पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला ती खतं तशी द्यायचे आहे. तर या पद्धतीने तुम्हाला ड्रीप इरिगेशन सिस्टम करायची आहे. कंदाची निवड जी आहे फण्या असलेल्या आखूड असलेलं लालसर बेणं घ्यायचं आहे. कापल्यानंतर त्याच्यामध्ये तंतू मिळाले पाहिजे अशा पद्धतीने घ्यायचं आहे. कंद आता नका निवडू. कंद मला कोणाचे घ्यायचे आहेत, हळदीचे किंवा अद्रकचे, हे तुम्हाला ठरवायचं आहे दिवाळीला. ज्या प्लॉटमध्ये तुम्हाला जाऊन आणायचं आहे
थंडी चालू होण्यापूर्वी झाला पाहिजे. तिथं मररोग आहे का, तिथं चुनखडीचे पॅचेस आहेत का, त्या पिकाची वाढ एक्सलंट आहे का, त्याच्यावरती करपा नव्हता ना, या सगळ्या गोष्टी तिथं पाहायचं आहे. तिथं प्लॉट सिलेक्ट करायचा आणि मग तुम्हाला आत्ता बियाणं घ्यायचं आहे. आपण आत्ता कोणाकडे जातोय आणि घेतोय, फसले. प्रत्येक जण विकणार आहे, आज कुणीच घेत नाही. तो याने तुम्हाला सरी करून घ्यायची, त्याच्यामध्ये कंद तुम्हाला ठेवायचे आहेत. मे ते जूनमध्ये लावा. जेवढं लेट तुम्ही लावणार तेवढं उत्पादन तुमचं घटणार आहे. ती जी उगवून येण्यासाठी जी हीट आहे ती हीट त्याला तेवढी मिळाली पाहिजे. एक प्रयोग आम्ही केलेला होता मल्चिंगचा. ऊसाचं पाचट होतं आणि काही सऱ्यांना अद्रकमध्ये मल्चिंग टाकलं होतं. उन्हाळ्यामध्ये लागवड केली ती 10 मेला आणि जिथं मल्चिंग केलेलं होतं 17व्या दिवशी कोंबवरती होते. 17व्या दिवशी आणि तोपर्यंत वारं फिरलं मस्तपैकी. स्प्रिंकलर केलेलं होतं, त्याला पूर्ण थंड ठेवलेलं होतं बेड. एकदम जबरदस्त उतार, एकदम जास्त फुटवे त्याला आलेले होते आणि हायेस्ट यील्ड त्या प्लॉटने दिलेलं होतं 30 टन प्रति एकर. खूप जास्त झालं ते. 15, 12 आपण काढतो, 17 आपण काढतो. तर ही छोटे छोटे गोष्टी लवकर जर आपण लावलं तर आपल्याला उत्पादन वाढतं. जेवढं तुम्ही जूनमध्ये लेट लावत जाल तेवढं तुमचं उत्पादन कमी होणार आहे. कारण ती जे वातावरण त्याला फुटायला आणि कोंबवरती यायला जे पाहिजे ते तिथं मिळत नाही आहे. जी पद्धत मी तुम्हाला सांगितली त्याच्या 45 बाय 15 सेंटीमीटरची जोडवर पद्धतीने आपल्याला त्याची लागवड करायची आहे. आता इथं 3 ऑप्शन मी तुम्हाला दिलेले आहेत. तुमच्या दुकानामध्ये गजानन कृषी सेवा केंद्रामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम तुम्हाला अवेलेबल होतील, मी जे वापरतो ते मी इथं टाकलेले आहेत. मला माहिती नाही त्यांच्याकडे कोणत्या कंपनीचं काम आहे. मी 3 कंपन्या इथं रिकमेंड केलेल्या आहेत. एक आहे सिनर्जी क्रॉप सोल्युशन्स, मैका बायोलॉजिकल्स आणि सायंट केमिकल्स. यांचे तिघांचे डोजेस पण इथं लिहून दिलेले आहे. पण इथे एक प्रोडक्ट आहे रिस्टार्टर. तर हे प्रोडक्ट तुम्ही सीड ट्रीटमेंटला जरूर वापरा. कोंब निघणारा जाड आणि काळोखीला एकदम चांगला असलेला आहे. एकदम चांगली काळोखी राहते, जाड राहतो आणि पहिला कोंब जेवढा स्ट्रॉंग निघेल त्याच्यानंतरचे फुटवे तुम्हाला चांगले निघतील. कारण तो त्याला एनर्जी देणार आहे. आतली एनर्जी घेऊन तो वरती येतोय, ती संपली आता. पण आता तो प्रकाश संश्लेषण क्रिया चालू करेल. जितक्या लवकर तो काळोखीला येईल, हिरव्या रंगाचे पानं करेल, तितक्या लवकर तुम्हाला तो प्रकाश संश्लेषण क्रिया चालू करणार आहे. अशा पद्धतीने लागवड करायची आहे. मी लागवड सकाळी माझ्यासाठी प्रयोग करा. छोट्या छोट्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या, 8 वाजेच्या आतमध्ये तुमचं बियाणं मातीत गेलं पाहिजे. 2 लाईन लावू शकता, 2 लाईन लावू शकता तुम्ही स्वतः. मग मी काय म्हणतो, माझं ऐका ना. अरे ऐकाल तर, उत्पादन वाढवायचं आहे ना. एका एकर मध्ये उत्पादन तर वाढवायचं आहे ना. मी लेबर तुम्हाला आणून देणार आहे का? असं बोलून मीटिंग होणार आहे का? ट्रॅक्टर माउंटेड प्लांटर आलेले आहेत हे माहिती आहे. एका एकरला एका दिवसाला 5 एकर लागवड करते. क्रॉस करायला खूप सोपं, पण त्याच्यावर विचारा ना की कसं लावायचंय. मी सांगतो ना, प्लांटरची किंमत पण अशी 10 लाख नाहीये, 5 लाख नाहीये, लाख रुपये पण नाहीये, त्याच्या आतमध्ये येत आहे. अरे टेक्नॉलॉजी आणावं लागणार आहे ना आपल्याला यार. जर तुमचं लागवड 9च्या आतमध्ये झाली तर तुमचं उत्पादन 2 टनांनी जर वाढत असेल अद्रकचं, तर का नाही लावायचं आपण? मी 2 उळी रोज लावा हे नाही सांगत आहे. तुम्हाला स्वतःला प्रयोग करायला 2 लाईन लावू शकत नाही का, हे मी म्हटलं होतो. जर मी आधीच सांगितलं, मी तुम्हाला हे मारा हे टाका याच्यासाठी नाही आलो. आपल्याला 1-1 टनाचं उत्पादन महत्वाचं आहे, 1-1 क्विंटलचं उत्पादन महत्वाचं आहे, त्याच्यासाठी मी बोलतोय. मी गुमराह करण्यासाठी आलोच नाही. सुरुवातीला सांगितलेलं आहे सोल्युशन माझ्याकडे मागा ना. मी प्लांटरचा नंबर देतो, ते प्लांटर बोलवा. एका दिवसाला जर 5-5 एकर लावत असेल, तुमचे आहे किती 2-4 घेतले तरी सगळ्यांचे होईल. महिनाभर आपल्या लागवडी चालत आहेत. कांद्याला तर आम्ही अर्धा एकराला प्लांटर वापरतो. एका दिवसाला अर्धा एकर करतोय फक्त. एका एकरामध्ये 2,80,000 कांदा लावला, 30 टनाचं उत्पादन घेतलं कांद्यामध्ये.
कांदा एवढं तर दाट लावत नाही ना आपण याला. हा, तर लागवड तुम्हाला जेवढी थंडीत करता येईल, सकाळी करता येईल, तेवढं तुमचं उत्पादन वाढणार आहे. जेवढी तुम्ही उन्हामध्ये लावणार आहे तेवढं तुमचं उत्पादन घटणार आहे. साधं सिंपल. कसं लावायचं मी सोल्युशन देतो, तुम्ही डोकं लावा, पण करायचं आहे. क्लिअर झालं? ओके. आता बेसल डोस आपल्याला टाकायचा आहे. जो मी टाकतो तो मी तुम्हाला इथं सांगितलेला आहे, जो PPT मध्ये मी तुम्हाला पाठवून देतो. जे काही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तो पाठवून देतो. ज्यावेळेस तुम्ही तो कंद लावता तो उन्हामध्ये तापला नाही पाहिजे, त्याला शॉक नाही बसला पाहिजे. कारण आपण लागवड करणार आहे मे महिन्यामध्ये. मे महिन्यामध्ये जमीन तापलेली राहते आणि जमीन वरचं ऊन आणखी त्याला जर पडलं आणि खालून ते भाजलं तर त्याची उगवण क्षमतेवरती जमीन आसमानचा फरक पडतो. 4-5 दिवस आधी उगवलं जातं. ते निघणारा कोंब हा हिरवा गारच निघणार, पिवळा कोंब निघत नाहीये. छोटी गंमत आहे. आणि त्याच दिवशी पाणी द्यायचं. आज लावलं, आज लगेच मागे लॅटरल ओढून घ्यायचं आणि लगेच पाणी चालू करायचं. जमिनीमध्ये वाळत ठेवायचं नाही, सुंठ नाही करायची आपल्याला, किंवा हळकुंड नाही करायचे आपल्याला. क्लिअर झालं? आता जे मेन गोष्टी आहेत त्या आहे तुमच्या पाणी व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, त्याच्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि रोग आणि कीड व्यवस्थापन. या गोष्टी इथपर्यंत कोणाचा काही प्रश्न आहे? लागवडीचा, जमिनीची मशागत, गोल गड्डा 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 हे नाही घ्यायच्या, काय म्हणतो आपण, शेंगा शेंगा नाही घ्यायचा, गड्डा घ्यायचा. काय म्हणता त्याला? बंडा बंडा. हां, अजून सगळ्यांना पुरू शकत नाहीये. हां ठीक आहे, जेवढं होईल तेवढं ते घ्या, आपल्याला उत्पादन वाढवायचं आहे. बीज प्रक्रिया दिली ना सर? केमिकल नाही. एकच मिनटं. बीज प्रक्रिया 100% मायक्रो ऑर्गॅनिझम वापरा, 1 नंबर काम करतात. डेक्स्ट्रोज फॉर्म्युलेशनचे वापरा. उगवून येण्यापूर्वी तुम्ही ग्लायफोसेट वापरू शकता. उगवून येण्यापूर्वी, बारीक बारीक जेव्हा टिकली येते ना वरती तेव्हा वापरायचं. उगवून आल्यानंतर बिलकुल नाही. निघणाऱ्या कोंबावर पडलं, वाटोळ झालं. ग्लायफोसेट डॉर्मन्सी मध्ये गेलं पाहिजे, सुकलं पाहिजे 20-1 दिवस मिनिमम. फक्त त्याला पाणी मारू नका, फक्त त्याला झाकून ठेवा चांगलं. ओले पारदाणे वगैरे मी कधीच वापरत नाहीये, फक्त वरून ठेवून द्यायचं मस्तपैकी. ऑटोमॅटिकली ते डॉर्मन्सी मध्ये जातं. जेवढं तुमचं सुकेल तेवढं कोंब स्ट्रॉंग निघतील, जेवढं जाड लावाल तेवढे कोंब वीक निघतील. उत्तर दक्षिण असेल तर एकच नंबर, पण आता एखाद्याची नाहीच आहे तर त्यांनी पूर्व पश्चिम लावलं तरी फरक पडतो, पण पूर्व पश्चिम लावा. पण उत्तर दक्षिण 1 नंबर. फक्त पाणी निघून गेलं पाहिजे. उतार पूर्व पश्चिम आहे असा आणि आपण जर असं केलं तर पाणी साचल. याच्यामध्ये बिवेरिया व्हर्टिसिलियम मेटरायझम आहे आणि त्याच्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला 10 मिनिटं ठेवायचं आहे. टाकलं क्रेट आणि उचललं असं नाही करायचं. 200 लिटरची टप येतो आपलं टाकी, तिला बरोबर क्रेटच्या मापाचं कापायचं आहे. ते फक्त सीड ट्रीटमेंटलाच वापरायचं. क्रेट घ्यायचं, त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं, 10 मिनिटाचा अलार्म लावून ठेवायचा, 10 मिनिटांनी काढायचं, दुसरं क्रेट त्याच्यामध्ये ठेवायचं. अशा पद्धतीने सीड ट्रीटमेंट करून ठेवा. 3-3 दिवस राहिलं तरी चालतंय सीड ट्रीटमेंट केल्यानंतर. मी 3 प्रोडक्ट इथं सांगितलेले तुम्हाला. हे तुम्हाला लिहून देतो ना, त्याच्यापेक्षा इथं लिहिण्यापेक्षा डायरेक्ट PDF देतो ना. ठीक आहे. इन्फेक्शन होतं ना. ते सांगितलं ना मी, तुम्ही कुठे होते आतापर्यंत? आता फक्त ऐका, कन्सेप्ट क्लिअर करा, एवढं सांगितलं मी. हे सगळं लिहून तुमच्या मोबाईलमध्ये येईल किंवा गजानन कृषी भांडारामध्ये जाऊन तुम्ही त्याची प्रिंट घेऊ शकता. ते पैसे द्यायचे का फुकट भेटणार मला माहिती नाही बरं का. नाही तुम्ही म्हणाल, तुम्ही म्हणले होते. आंतरपीक नाही घेऊ, नाही 4.5
15 सेंटीमीटर. 15 सेंटीमीटर. आंतरपीक नाही घ्यायला पाहिजे. माती लावायची आपल्याला. आणि आंतरपिकात कशी माती लागणार? नाही लावायला पाहिजे. त्याचं कमी होतं ना, त्याचं कमी निघतं ना. नका लो, नका लो, नका लो. तशी एकटा करून पहा, त्याच्यापेक्षा चांगलं निघल. मग त्याच्यापेक्षा जास्त झाले असते तर. बर झालं. पुढचे विषय घ्यायचे. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं पाणी व्यवस्थापन. 1100 किलो तुम्हाला अद्रकचं बेणं लागेल. हळदीचं कण जर घेतले तर 1 टन. 1 टन 10 क्विंटल. $1500 किलो. शेंग बारीक राहतं, शेंग कमी लागेल. शेंग कमी लागेल. एक टन 15 सेंटीमीटर वरती लावा. 1 फुटाचं बेड करा. म्हणजे 15 सेंटीमीटर आज जवळ नका लावू. आणि अद्रकचं जे आहे ते ओलं सांगितलं मी 1100 किलो. ते जेव्हा सुकतं तेव्हा 700 किलो होतं. जेव्हा लागवडीची वेळ येते तेव्हा 700 किलो भरतं ते. झालं. पाणी व्यवस्थापन. पाणी व्यवस्थापन आता 100% ठिबक सिंचन आहे. मिनिमम डिस्चार्जच्या लॅटरल. मिनिमम जेवढं कमीत कमी करता येईल तेवढं कमीत कमी करा. बरेच लोकांची भावना काय आहे की आपल्याला ड्रिपर चोकअप होतात. जर एकदम बारीक ड्रिपर घेतले तर ड्रिपर चोकअप होतात. फिल्ट्रेशन चांगलं ठेवा. बरेच लोक काय म्हणतात की क्षार आहेत, क्षाराने स्केलिंग येतं, वॉटर कंडिशनर लावा. सोल्युशन आहेत. पण ड्रिपर कमीत कमी पाणी देणारे तुम्हाला वापरायचे आहेत. मग आता सगळ्यात पहिलं काय आहे की तुमचं बेड जेवढी तुमची हळद अद्रक खाली वाढणार आहे तेवढं पूर्ण ओलं झालं पाहिजे. सगळ्यात पहिलं सूत्र. जर पावसाने पूर्ण ओल आलेली असेल तर खत देण्यासाठी थोडंसं पाणी दिलं तरी चालेल. खत देण्यासाठी थोडंसं पाणी दिलं तरी चालेल. का? ऑलरेडी पाणी आहे, त्या पाण्यामध्ये तुम्ही हे पाणी मिक्स करता. पण जेव्हा पाणी द्यायचं आहे त्या झाडाच्या मुळाच्या टोकापर्यंत पाणी गेलं पाहिजे. तेवढं पूर्ण ओलं झालं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आहे की आत्ता पाणी दिलं, पुढचं पाणी मला कधी द्यायचं आहे. ड्रिपरच्या खालची माती घ्यायची, जिथं मुळं दिसतील त्या कक्षेतली माती घ्यायची, त्याचा लाडू बनवायचा मुटकुळा. जोपर्यंत मुटकुळा बनतो तोपर्यंत पाणी देऊ नका. सगळ्यात दुश्मन जर ह्या पिकाचं कोणी असेल तर पाणी या. म्हणून याला ओलावा पाहिजे. कंदकुज हा एक सगळ्यात मोठा टॉपिक आहे आपला. जेवढ्या हानिकारक बुरशी आहेत त्यांना जमिनीत वाढण्यासाठी हवा नाही पाहिजे, आणि जेवढ्या उपयुक्त आहेत त्यांच्यासाठी हवा पाहिजे. आज पाणी दिलं, पहिलं पाणी संपण्यापूर्वी आपण दुसरं पाणी जर दिलं तर तिथं हवाच जात नाहीये. कारण ज्या जमिनीतल्या पोकळ्या आहेत त्या पाण्यानेच भरलेल्या आहेत. जोपर्यंत ते पाणी पीक उचलत नाहीये तोपर्यंत दुसरं पाणी टाकू नका. एक म्हणजे हानिकारक वाढणार नाही, उपयुक्त वाढतील, ज्याने आपल्याकडे कंदकुज येणार नाहीये. 1. 2 नंबर, समजा मी आज 0,5234 दिलेला आहे आणि ते पाणी संपण्यापूर्वी मी कॅल्शियम नायट्रेट टाकलंय. कॅल्शियम नायट्रेट आणि त्याच्यातला फॉस्फरस 0,5234 मधला एकत्र आला आणि कॅल्शियम फॉस्फेट तयार केला. तेच जर पाणी कॅल्शियम नायट्रेटचं जाण्यापूर्वी
संपलेलं राहिलं असतं तर इथं कॅल्शियम नायट्रेट झाडामध्ये जाईल. जे काही फिक्सेशनचे प्रॉब्लेम आहे ते होत नाहीयेत. हे कोणत्याही पिकामध्ये वापरा. पहिलं जे पाणी आपण मोकळं द्यायचो त्या पिकाला पाणी मागितल्यानंतर आपण पाणी द्यायचो. मोसंबीत पहा, सगळ्या पिकांमध्ये ड्रीप आल्यानंतर तुमचा मर रोग वाढला का कमी झाला? मोकळं पाणी आपण आळ्यामध्ये देत होतो, मुळांना चालण्या करत होतो, जखमा करत होतो, एक झाड मरत नव्हतं. आता आपण म्हणतो खोडात पाणी नाही गेलं पाहिजे, तेव्हा खोडं तर पाण्यात भिजत होते. पण पाणी दुसरं जात कधी होतं? पहिलं पाणी पूर्ण संपल्यानंतर. पूर्ण हवेच्या पोकळ्या निर्माण व्हायच्या आणि मग त्या जमिनीची एक स्ट्रक्चर तिथं तयार व्हायचं, उपयुक्त वाढायचे, हानिकारक वाढत नव्हते. पण ह्या ड्रीपने आपण काय केलं? पाण्यावर पाणी पाण्यावर पाणी पाण्यावर पाणी टाकून कॉम्पॅक्ट तिथं पाण्याची, ज्याला सॅच्युरेशन लेवल आपण म्हणतो, ती तयार करतो. हवा जात नाही आणि मुळाची वाढ चांगली होत नाही आणि मग हानिकारक बुरशी वाढतात आणि मग तिथं कंद कुजायला लागतात. क्लिअर? सुरुवातीला लागवड केल्यानंतर तुम्हाला पाणी जास्त लागेल कारण टेम्परेचर जास्त आहे. चांगले मोठे पाऊस पडल्यानंतर ऑटोमॅटिकली पाणी तुम्हाला कमी करायचं. त्याचं जे सूत्र आहे, जब तक लड्डू बनेगा तब तक पाणी नहीं देना. क्लिअर? पहिले पाणी जास्त का द्यायचे? जमिनीचं तापमान कमी करायला, जमिनीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम वाढायला. उन्हाळ्यानंतर जेवढी तुमची जमीन चांगली ओली होईल तेवढे तुमच्या जमिनीत ॲक्टिनोमायसिटीज वाढतात. पाऊस पडल्यावर जमिनीचा सुगंध यायचा पूर्वी, आता नाही येत एवढा, पण पूर्वी खूप व्हायचा. पण ते आपल्याला पुन्हा कल्चर आणण्यासाठी आपल्याला पुन्हा तिथं चांगलं पाणी द्यायचं, म्हणजे सगळी जमीन एकदम चांगली पोत येणं आपण ज्याला म्हणतो ते येतं आणि मग तुमची उगवण क्षमता त्याची चांगली राहणार आहे. दुसरं सूत्र कळालं पाण्याचं. सूत्र नंबर 3, कधी पाणी द्यायचं नाहीये. सकाळी पाणी देऊ नका जोपर्यंत ऊन आहे तेव्हा. पाणी कधी द्यायचं? थंडीच्या दिवसात पण आणि इतर वेळी पण सायंकाळी. फक्त विचारू नका आता लाईट नाही तर मग काय करायचं. जेव्हा जेव्हा सायंकाळची लाईट आहे तेव्हा तेव्हा सायंकाळी पाणी द्या, रात्री पाणी द्या. कारण प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये पाणी पाहिजे आणि हे पाणी कधी वरती येणार आहे? जेव्हा ह्या पाण्यातून पाणी बाहेर पडणार आहे. पाण्यातून पाणी बाहेर कधी पडणार आहे? जेव्हा सूर्यप्रकाश येणार आहे, जेव्हा टेम्परेचर वाढणार आहे, तेव्हा ट्रान्सपिरेशन होणार आहे, तेव्हा पाणी बाहेर पडणार आहे. तेवढंच पाणी वरती खेचलं जाणार आहे आणि ते पाणी वरती येणं एकटं येत नाहीये. तर त्या पाण्यामध्ये, त्या pH मध्ये जे काही विरघळलेलं आहे ते सगळं सगळं वरती येणार आहे. कोणत्याही झाडाला, हळद आणि अद्रक सोडा, कोणत्याही झाडाला हे कधीच माहिती नसतं मला आज नायट्रोजन घ्यायचं, उद्या फॉस्फरस घ्यायचं, परवा झिंक घ्यायचं, हे माहिती नसतं. त्या पाण्याचा जो काही pH आहे त्या pH मध्ये जे काही विरघळलेलं आहे ते पाणी झाडामध्ये येत असेल तर त्याला येणंच आहे. का तुमच्याकडे मोठे पाऊस पडल्यानंतर पानं कडेकडनं किंवा टोकाकडनं करपायला लागता चुनखडीच्या जमिनीमध्ये? सोडियम ज्या पाण्यामध्ये जास्त आहे त्या पाण्यामध्ये, कारण त्यावेळेस जे काही पाणी खेचलं जातं त्याच्यामध्ये सॉल्ट इंडेक्स जास्त राहते आणि ते येऊन पेरिफेरीला, मार्जिनला किंवा टिपला येऊन ॲक्युम्युलेट होतात आणि तिथं तुम्हाला स्कॉर्चिंग येतं किंवा त्याला तुम्ही मार्जिनल क्लोरोसिस किंवा नेक्रोसिस म्हणतात. पिवळं जोपर्यंत पडलं तोपर्यंत क्लोरोसिस आणि करपायला लागलं तर नेक्रोसिस, हे त्याच्यामध्ये होत असतं. इथपर्यंत क्लिअर झालं? म्हणून जर नीट ऐका आता एवढा, जर तुमच्या पाण्याचा pH 8च्या वरती असेल तर तुमच्या मातीतून फक्त कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे 3च अन्नद्रव्य उपलब्ध होणार आहे. जर तो 8 वरती आला तर 4थं अन्नद्रव्य मिक्स होईल नायट्रोजन. जर तो 7.5 वरती आला तर 3 अन्नद्रव्य मिक्स होतील आणखी, फॉस्फरस, पोटॅश आणि कॉपर. जर तो 7.2 वरती आला तर 8वं अन्नद्रव्य मिक्स होईल त्याच्यामध्ये, बोरॉन. आणि जेव्हा तो 6.5 वरती येतो तेव्हा त्याच्यामध्ये झिंक, फेरस आणि मॅंगॅनीज हे 3 म्हणजे 11 अन्नद्रव्य जर तुम्हाला झाडात पाठवायचे असतील तर तुम्हाला मुळाच्या कक्षेतल्या पाण्याचा pH 6.5 पाहिजे. म्हणून
जे काही ड्रिपरमधून बाहेर पडणारं पाणी आहे त्याचा pH 5.8 ते 6.5 असलाच पाहिजे. कसा? सगळ्यात पहिला आता ती काळी टाकी भेटते, त्याच्यामध्ये शेण, गोमूत्र, भाताचं पीठ हे टाकतो आपण. 3 दिवसानंतर त्याच्यातून एकदम क्लिअर सोल्युशन बाहेर पडतं, ज्याला आपण जीवामृत म्हणतो. त्याचा pH येतो 3.5 ते 4. ते पाणी बाहेर काढा. 200 लिटर निघतं. 24,000ची जर ती टाकी घेतली, त्याच्यातून दर 3 दिवसाला 200 लिटर मिळतंय. तुम्हाला ज्या एका एकरात खतं द्यायची आहे, 2 एकरात द्यायचं आहे, एकरी 50 लिटर हे पाणी घ्या. याच्यामध्ये विद्राव्य खतं टाका. विद्राव्य खतं हे बऱ्यापैकी सगळे ॲसिडिक आहे. कॅल्शियम नायट्रेट जर सोडलं, पोटॅशियम नायट्रेट जर सोडलं, म्युरेट ऑफ पोटॅश जर सोडलं, तर बाकी सगळे खतं जे आपले आहेत ते ॲसिडिक आहे. म्हणजे त्याचा 3.5 pH होता, ॲसिडिक खतं त्याच्यात गेले, आणखी त्याला आपण 3 वरती आणला. 3चं पाणी जेव्हा आपण ड्रिपच्या पाण्यामध्ये टाकणार आहे, आपल्या पाण्याचा pH जर 8 असेल तर ते त्याला 7.5 पर्यंत घेऊन येईल. आलं लक्षात? केमिकल नाही टाकायचे आहेत, ॲसिड नाही टाकायचे आहेत. जीवामृतची टाकी ठेवा, काहीच नाही. इकडे 200 लिटरची टाकी राहते, त्याच्यात मिक्स करा सोडा. 3 दिवसांनी फक्त इकडे कॉक चालू करा, 200 लिटर काढून घ्या. पुन्हा 200 लिटर तिकडून शेणाचा गारा सोडा, पुन्हा 3 दिवसांनी इकडून पाणी काढा. त्याच्यामध्ये काहीच राहत नाही, सगळं लिक्विफाय होत आहे, सगळ्याचं पाणी तयार होत आहे, सगळं कुजून जातं आतमध्ये 3 दिवसामध्ये. त्याचा व्हिडिओ बीटी गोरे यूट्यूब चॅनलला टाकलेला आहे. त्याच्यानंतर खतं वापरताना ॲसिडिक खतं वापरा. म्हणजे आता मला फॉस्फरस आणि पोटॅश द्यायचं आहे, मी 05234 ज्याचा pH 4.5 आहे, त्याच्याऐवजी मी 06020 वापरेल, ज्याचा pH 2.2 आहे, आणखी ॲसिडिक आहे, तर त्याचा वापर मी करेल. अशा पद्धतीने जास्तीत जास्त ॲसिडिक फर्टिलायझर वापरा. जर तुमच्या जमिनीचा, जर तुमच्या पाण्याचा pH जास्त असेल आणि न्यूट्रिएंट जमिनीमध्ये टाकून पण वरती कमतरता दाखवत असेल, तर तुम्हाला पाण्याचा pH जो पडतोय तो तुम्हाला 5.8 ते 6.5 ठेवायचं आहे. हे सूत्र एकट्या हळदीसाठी, अद्रकसाठी नाही, सगळ्या पिकांसाठी वापरा. ऊसासाठी पण वापरा, 1 नंबर रिझल्ट आहेत. क्लिअर? कसं करायचं ते पण मी सांगितलं. फक्त चेंज करा, फक्त जीवामृत तुम्ही तसं टाकता, गाळा आणि याच्यातून टाका, 1 नंबर पुन्हा चांगलं राहतं. कधी करायचं? संध्याकाळी करायचं आहे. अशा पद्धतीने पाणी द्या. ॲसिडिक पाणी द्यायचं आहे, प्रत्येक पाण्याबरोबर खतं द्यायची आहे, तेवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे. डन? पाणी. आता अन्नद्रव्य व्यवस्थापन. अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना अद्रक आणि हळद या पिकांना खायला अतिशय कमी लागतं. खूप खायला लागत नाही. तुमच्या ऊसासारखं आणि तुमच्या केळीसारखं एवढं मोठं बायोमास तुम्ही काढत नाही. जेवढं जास्त बायोमास तेवढं जास्त खत आणि पाणी लागतं, जेवढं कमी तेवढं कमी लागतं. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. 100 रुपये किलो अद्रकीला रेट आहे म्हणून पिकाला जास्त खायला लागतं, आणि 12 रुपये रेट आहे म्हणून कमी लागतं, हे सुद्धा कुठंच गणित नाही आहे. जे तुमच्या मातीत नाही आहे ते त्याला त्या अवस्थेत द्यायचं आहे, ही तुमची जबाबदारी आहे. क्लिअर झालं सगळं? 2 नंबरचं सूत्र, आपल्या जमिनी इस्रायलच्या जमिनीसारख्या वांजोट्या नाही आहेत. स्वतःचे अन्नद्रव्य आमच्या मातीमध्ये आहेत, ते पण ते पिकाला उपलब्ध करून देणार आहे. सेंद्रिय पदार्थ फक्त टाका, सेंद्रिय पदार्थातनं त्याला ते ऑटोमॅटिकली मिळणार आहे आणि ते त्याला वाढवणार आहे. जसे रस्त्याच्या कडेचे लिंबाचे झाडं आहेत, बाबळीचे झाड आहेत, येतातच ना, आहे तिच्यामध्ये काहीतरी म्हणून येत आहेत ना. वाळवंटामध्ये तुम्ही गेल्यावर काहीच येत नाही, कारण तिथं काहीच नाही आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायचं, कमीत कमी तुम्हाला टाकायचं आहे. मग आता तुमच्याकडे 3 ऑप्शन आहेत, सेंद्रिय, जैविक, रासायनिक. हे सूत्र सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे सूत्र सगळ्यात महत्त्वाचं आहे. एकच खत वापरू नका. कोणतंही अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना इंटिग्रेटेड अप्रोच ठेवा. इंटिग्रेटेड अप्रोच ठेवा. इंटिग्रेटेड अप्रोच काय? सगळ्यात पहिलं, तुम्हाला ज्यावेळेस तुमचं पीक जमिनीतून घेत नाही त्यावेळेस फवारण्या कराव्या लागणार आहेत.
05234 वरनं मारू शकता, 1261 वरनं मारू शकता, कॅल्शियम नायट्रेट वरनं मारू शकता. ज्यावेळेस कंटिन्युअस पाऊस चालू आहे, खालून पीक वरती घेतच नाही आहे, आर्द्रता एवढी जास्त आहे की पाण्यातून पाणीच बाहेर पडत नाही आहे, तर खालचं पाणी पाण्यात घुसणार नाही आहे, त्यावेळेस तुमच्या पिकाला कमतरता येते. अशा वेळेस तुम्हाला फवारणीच्या माध्यमातून खाऊ घालावं लागणार आहे. मग आता खत व्यवस्थापन करताना तुम्हाला कोणतं अन्नद्रव्य जास्त झाल्याने कोणतं उपलब्ध होत नाही आणि कोणाला उपलब्ध करताना कोणाची गरज आहे हे माहिती असलं पाहिजे. हा चार्ट मी तुम्हाला त्याच्यामध्ये देतो, फक्त इथं समजून घ्या. कारण मी तुम्हाला सांगितलं माती परीक्षण करा. माती परीक्षण करून तुमच्या हातामध्ये जेव्हा रिपोर्ट येणार आहे त्याच्यामध्ये काही अन्नद्रव्य कमी येणार आहे, काही बरोबर येणार आहे, काही जास्त येणार आहे, काही अत्यंत जास्त येणार आहे. मग नुसतं समोर घ्यायचं आणि आपण पाहायचं काय वाचायचं आहे त्याच्यामध्ये, ते ह्या चार्टमधून तुम्हाला मिळणार आहे. आता जर तुमच्या जमिनीमध्ये पोटॅश खूप जास्त असेल तर बोरॉनची कायम कमतरता दिसते. जर मॅग्नेशियम जास्त असेल तर कायम पोटॅशची कमतरता दिसते. जर कॉपर जास्त असेल तर मँगनीज, फेरस आणि झिंकची कमतरता दिसेल. जर फॉस्फरस जास्त असेल तर झिंक, पोटॅश, कॅल्शियम आणि फेरसची कमतरता दिसेल. जर फेरस जास्त असेल तर फॉस्फरसची कमतरता दिसेल. आणि जर नायट्रोजन जास्त असेल तर पोटॅश, बोरॉन आणि कॉपरची कमतरता दिसेल. आणि कॅल्शियम म्हणजे चुनखडी जास्त असेल तर पोटॅश, मॅग्नेशियम, मँगनीज, झिंक, फेरस, बोरॉन, फॉस्फरस आणि नायट्रोजन 8 अन्नद्रव्याची कमतरता दिसते. मग आपल्या डोक्यात एकच आलं असेल आता, मग हे द्यायचे का? हे द्यायचे का? तर उत्तर आहे नाही. दिलं तरी जे जास्त आहे आपल्या मातीमध्ये ते त्याला म्हणणार थांबिते, त्यांची गट्टी होते. थांब, फिक्सेशन नाही आहे, फिक्सेशन नाही आहे. फिक्सेशन वेगळं आहे पुढच्या स्लाईडमध्ये. इथं तो म्हणतो की नाही मी इथं मोठा आहे, तुला जाता येणार नाही आहे, तू थांबिते. टाकून पण कमतरता जात नाही आहे. अशा वेळेस दुसरं आहे की जर तुम्हाला मॅग्नेशियम उपलब्ध करायचं असेल तर तुम्ही नायट्रोजन बरोबर द्या. फॉस्फरस उपलब्ध करायचं असेल मॅग्नेशियम बरोबर द्या. नायट्रोजन उपलब्ध करायचं असेल मॉलिब्डेनम बरोबर द्या. मँगनीज उपलब्ध करायचं असेल पोटॅश बरोबर द्या. आणि नायट्रोजन, पोटॅश, कॉपर, मँगनीज आणि मॅग्नेशियम उपलब्ध करायचं असेल तर सल्फर बरोबर द्या. खतं जमीन नापीक करतात. आपल्याकडे आहे ना अजून पण 52 किलोची गुणी घेतली का DAP बरोबर 10-26 बरोबर मिक्स करून टाकून द्यायची. कधीतरी ग्लासमध्ये करून पहा, तुम्हाला तिथं प्रिसिपिटेट आलेला दिसेल असा. म्हणून सल्फेटचे खत द्यायचे असतील तर ते तुम्हाला प्रत्येक पाण्याबरोबर द्या. सल्फर कंटिन्युअस जाऊ द्या. नायट्रोजन, पोटॅश, कॉपर, मँगनीज आणि मॅग्नेशियम 5 अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारा एकटा सल्फर आहे. आणि बिचारा सल्फर जास्त जरी झाला तर तो कोणालाच दाबत नाहीये. जरी जास्त झाला आपल्याकडनं चुकून तरी दाबत नाहीये. pH कमी करतो. सगळे सल्फेटचे खत हे कमी pHचे आहेत, ॲसिडिक आहेत. इथपर्यंत क्लिअर झाला? आता बजेट करा. यावर्षी मला अद्रकीला, हळदीला एका एकराला 30,000, 40,000, 50,000 खर्च करायचा आहे खतावरती, अन्नद्रव्य व्यवस्थापनावरती. मेन टार्गेट आहे मला जमीन सुधारवणं, मेन टार्गेट आहे मला रोगप्रतिकार शक्ती वाढवणं, मेन टार्गेट आहे मला चांगल्या गुणवत्तेचं जास्त उत्पादन घेणं. हे माझे टार्गेट आहे. कशासाठी खर्च करतो? याच्यासाठी. तो खर्च करताना समजा तुम्ही 100 रुपये खर्च करणार आहात तर तुम्ही 40 रुपये खर्च करावा सेंद्रिय खतांवरती. शेणखत, लेंडी खत, कोंबडी खत, पेंडी, गांडूळ खत, हिरवळीचे खत 40 रुपये खर्च इथं करा. 40 रुपये खर्च करा तुम्ही रासायनिक खतांवरती. दाणेदार रासायनिक खतं पण, विद्रव्य खतं ड्रीपमधून पण आणि विद्रव्य खतं पाना वाटप पण, याच्यावरती तुमचा 40 रुपये खर्च करा. आणि 20 रुपये खर्च तुम्हाला करायचा आहे जैविक खतांवरती. बायो फर्टिलायझर, बायो पेस्टिसाइड्स. ट्रायकोडर्मा सुद्धा जैविक खत आहे. जे काही तुमच्या मातीमध्ये डिकम्पोजिशन करतं ते तुमच्या मातीमध्ये
खतं उपलब्ध करून देता. जे मायक्रो ऑर्गॅनिझम तुमच्या मातीमध्ये वाढतात ते मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर्गॅनिक ॲसिड प्रोड्यूस करतात आणि ते ऑर्गॅनिक ॲसिड तुमच्या मातीतले फिक्स झालेले न्यूट्रिएंट वेगवेगळे करतात आणि पिकाला उपलब्ध करून देतात. सुडोमोनास जरी बायो पेस्टिसाइड असेल तरी ते झिंक अवेलेबिलिटीमध्ये एक नंबर काम करत आहे. म्हणून बायो पेस्टिसाइड आणि बायो फर्टिलायझर तुम्ही वापरा. जेवढे कंदवर्गीय पिकं असतात जेवढे जमिनीच्या खाली ते वाढतात तेवढी त्यांना पोरॅसिटी जास्त पाहिजे आणि जेवढे बायो फर्टिलायझर बायो पेस्टिसाइड तुम्ही जमिनीत टाकणार तेवढी पोरॅसिटी वाढणार. म्हणून 20 रुपये खर्च तिथं, 40 रुपये खर्च इथं आणि 40 रुपये खर्च ऑर्गॅनिकला. आता माझं बजेट 50 रुपयेच आहे, मग मी कुठं वाढवू? 20 रुपये तिकडं, 20 रुपये इकडं आणि 10 रुपये तिथं. कारण जोपर्यंत तुम्ही फक्त केमिकल टाकणार, नीट ऐका, ते केमिकल उपलब्ध करण्यासाठी जोपर्यंत तिथं जीवाणू नाहीये तोपर्यंत ते केमिकल त्या पीएच मध्ये येऊन त्या पाण्यात विरघळणार नाहीये. जरी डीएपी टाकली तरी ते फिक्सेशन मधनं काढायला जीवाणूच पाहिजे. आणि जीवाणू जर तुम्ही फक्त टाकणार असाल तर बिना ऑर्गॅनिक मटेरियलचे जीवाणू काय केमिकल वरती वाढतील? त्यांना वाढायला ऑर्गॅनिक मटेरियल पाहिजे ना. म्हणून या तिघांची सांगड तुम्हाला या पद्धतीने 40-40-20 मध्ये घालायची आहे. क्लिअर झाली? त्याच्यानंतर कोणते खतं कोणामध्ये चालतात, कोणते खतं कोणामध्ये चालत नाहीयेत. सगळ्यात पहिलं, कोणत्याही फॉस्फेटिक फर्टिलायझर मध्ये फॉस्फरस, मग ते डीएपी सारखा असेल 18-46 म्हणजे फॉस्फरस आहे, 10-26-26 म्हणजे फॉस्फरस आहे, 12-32-16 32 म्हणजे फॉस्फरस आहे, 0-52-34 52 म्हणजे फॉस्फरस आहे, 12-61 म्हणजे फॉस्फरस आहे. आलं लक्षात? कोणत्याही फॉस्फरसच्या खतामध्ये पीच्या खाली 0 सोडून जे काही खत आहे त्याला फॉस्फरस खत म्हणायचं. सिंगल सुपर फॉस्फेट 0-16-0 फॉस्फरस आहे. कोणत्याही फॉस्फरसच्या खतामध्ये कॅल्शियम नायट्रेट, कॅल्शियम क्लोराईड, झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, कॉपर सल्फेट, मॅंगनीज सल्फेट, मिक्स मायक्रोन्यूट्रियंटची बॅग एकत्र टाकायची नाही. जर टाकली तर त्याचं दही तयार होतं आणि जिथं दही होतं तिथं फिक्सेशन होतं. ग्लासमध्ये घरी गेल्यानंतर करून पहा. ही केमिस्ट्री आहे. अमेरिकेत पण सेम, ऑस्ट्रेलियात पण सेम, भारतात पण सेम आहे. त्याला मी बदलू शकत नाही, तुम्ही बदलू शकत नाही. हे आपल्याला आत्तापर्यंत माहिती नव्हतं म्हणून आपण गोण्या एकत्र करून टाकत होतो. एकदा करून पहा, बंद करा. क्लिअर? 2 नंबर, कोणत्याही कॅल्शियमच्या खतामध्ये कॅल्शियम नायट्रेट, कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम चिलेटेड, कॅल्शियम ग्लुकोनेटेड, कॅल्शियम ऑक्साईड, कोणताही कॅल्शियमचा फॉर्म कधीही कोणत्याही सल्फेट खताबरोबर मिक्स करू नका. कारण कॅल्शियम सल्फेट म्हणजे जिप्सम तयार होतं, जे स्वस्त भेटतं. जिप्समची गुणी 30 रुपयाला भेटते. ते कशाला तयार करायचं? कॅल्शियम सल्फेट. कधीच एकत्र करू नका. ही केमिस्ट्री आहे. चिलेटेड कॅल्शियम सुद्धा सल्फेटमध्ये चालत नाही. करून पहा, प्रिसिपिटेट आलेला दिसेल. आणि कोणतंच झाडाचं मूळ पाणी पितं, चावून खात नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला सॉलिड पार्टिकल तिथे नकोय. या स्लाइडमध्ये मी तुम्हाला पाठवून देतो. मग आता अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याचा जो कन्सेप्ट आहे तो कसा असला पाहिजे? तुम्ही पूर्ण सीझनमध्ये 10 किलो खत देणार असं धरा. मला 10 किलो कोणतंही खत देणार आहे, 100 किलो कोणतंही खत देणार आहे, 200 किलो कोणतंही खत देणार आहे ड्रीपमधून. मला माहिती नाही आहे, मी शेड्यूलमध्ये जे देईल ते तुम्हाला कॅल्क्युलेटेड देईल. पण तुम्हाला असं द्यायचं असं धरा तुम्ही थोड्या वेळ. सगळ्यात पहिलं प्रिन्सिपल, मी दिलेलं खत हे पातळ पाण्यातून जाणार आहे. पातळ पाणी पितानी माझ्या झाडाला त्रास होत नाही, जड पाणी पितानी माझ्या झाडाला त्रास होतो. ताक आणि लस्सी
एक खट्टी जर पटकन सोडलं तर ताक होणं लस्सी होईल, ते मुळावाटं जाईल का? नाही. तेच जर मी ताकासारखं सोडलं तर ते मुळावाटं जाणार आहे. म्हणून खताचे ग्रुप पाडा, खताचे ग्रुप पाडा. ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी. ग्रुप डी. हॅलो. ग्रुप ए आठवड्यातून एकदा जाईल. ग्रुप बी 15 दिवसातून एकदा जाईल. ग्रुप सी जेवढे पाणी उरतील त्याच्यातून जाईल. पण जर तुमचे आठवड्यात 2 पाणी होत असतील तर हे चालेल, हे चालेल. जर तुमच्या आठवड्यात एकच पाणी होत असेल तर 15 दिवसातून ग्रुप ए जाईल, महिन्यातून ग्रुप बी जाईल आणि उरलेल्या पाण्यामध्ये ग्रुप सी जाईल. होतंय क्लिअर? सोपं आहे. सूत्र नंबर 1 काय आधी हे आहे का? एकही पाणी बिना खताचं जाणार नाही. तुम्हाला आज जर 3 किलो 05234 द्यायचा असेल तर मी सांगेल पुढच्या 2 पाण्यामध्ये काय जाणार आहे. तुम्ही म्हणाल का फक्त पाणी जाणार आहे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करेल, आजच्या पाण्यामध्ये 1 किलो दे, पुढच्या पाण्यामध्ये 1 किलो दे आणि पुढच्या पाण्यामध्ये 1 किलो दे. का? कारण मी पातळ पाणी पाठवू राहिलो. पातळ पाणी प्यायला माझ्या झाडाला तकलीफ होणार नाहीये. EC pH आठवतं का? मी असं कॅल्क्युलेट याचं टेक्निकल नाही घेऊन चाललो तुम्हाला. पातळ आणि जड पाणी. जर 3 किलो मी सोडलं तर माझं पाणी जड होणार आहे आणि 1 किलो मी जर सोडलं तर माझं पाणी. बर, आता मी जे 3 किलो सोडलेलं आहे त्याच्यानंतरचं जे पाणी मी फक्त पाणी देणार आहे तर ते पाणी त्याला खाली घेऊन जाईल का नाही जाणार? ते जर मुळाच्या कक्षेच्या खाली गेलं तर आपण टाकून उपयोग झाला का? नाही झाला. म्हणून काय करायचं, प्रत्येक पाण्याबरोबर खत. आणि 2 नंबरला आता तुम्ही खत कसे देता? समजा तुम्हाला 2 तास पाणी द्यायचं आहे, तुम्ही खत कसे देता? 200 लिटरची टाकी घेता, ती निळ्या रंगाची असते, तिच्यात 200 लिटर पाणी भरता, त्याच्यामध्ये पाहिजे तेवढे खतं टाकता, 1 2 3 किती पण टाकता, त्याला मिक्स करता, वेंचुरीचा कॉकमधला आवळता, ते पाणी सर्र वडायला लागतं. 10 मिनिटामध्ये ते पाणी संपतं. पुन्हा 10 मिनिटं आपण चालू करून देतो आणि पाणी ते पुढं जातं. असंच करता. फक्त मला एक सांगा, जेव्हा व्हेंचुरीचा मधला कॉक तुम्ही पूर्ण आवळता तेव्हा सगळ्यात शेवटच्या लॅटरलमधनं पाणी बाहेर येतं का? मग तिथं जे चाललेलं खत आहे ते ब्लूटूथने जाणार आहे, वायफायने जाणार आहे, 4Gनी की 5Gनी जाणार आहे? म्हणून माझी विनंती आहे की 2 तास जर तुम्ही पाणी देणार आहे ना, 120 मिनिटं जर तुम्ही पाणी देणार आहे ना, तर तुम्ही पहिले 10 मिनिटं फक्त पाणी द्या. पूर्ण ड्रिप सिस्टम भरू द्या पाण्याने, हवा निघणं बंद होऊ द्या. त्याच्यानंतर जे तुम्ही पाणी केलेलं आहे ते पाणी